Hello friends, welcome to Life with Kids channel. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का एका छोट्या कोंबड्याचा वाघाशी मैत्री कशी होऊ शकते? आज आपण पाहणार आहोत सिम्बा आणि मिस्टर कोंबडा यांची मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट. चला सुरुवात करूया. एका सुंदर हिरव्या जंगलात सिम्बा नावाचा वाघ राहत होता. तो सर्वात शक्तिशाली प्राणी समजला जात असे, पण एकटाच राहायचा. एका सकाळी मिस्टर कोंबडा आपल्या घराजवळून चालत गेला. तो अचानक वाघाच्या छायेतून गळफास घेत होता. मिस्टर कोंबडा घाबरला आणि ओरडला, "कृपया मदत करा!" सिम्बा घाबरला नाही, पण त्याला हसण्यासारखे वाटले. तो इतका छोटा होता. सिम्बा म्हणाला, "छोट्या मित्रा, तुला धोका वाटतो का?" कोंबडा म्हणाला, "हो, पण मी सुरक्षित राहू इच्छितो." सिम्बाने त्याला मदत केली. त्याला जंगलाचा नियम शिकवला आणि दोघे मित्र झाले. एके दिवशी वाघाला फार प्राण्यांनी चांगलीच भांडण केली. फळांचा साठा चोरी झाला. कोंबडा म्हणाला, "आपण टीम म्हणून शोधूया." दोघांनी मिळून जंगलाभोवती शोध घेतलाय. कोंबडा आपल्या लहान आकाराचा फायदा घेत एका लपलेल्या जागेपासून साठा परत मिळवला. प्राण्यांनी सगळ्यांनी सिम्बा आणि कोंबड्यांचे कौतुक केले. सिम्बा म्हणाला, "मित्रता म्हणजे सामर्थ्य." कोंबडा म्हणाला, "आणि धाडस ही तीच खरी शक्ती आहे." दोघंही हसले आणि जंगलात आनंदाने नवे जीवन सुरू केले. बोध: सच्ची मित्रता आणि धाडस आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात. ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मजेदार आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.